आज महाशिवरात्र आहे. मी आहे बारामतीचं ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वर मंदिरामध्ये. बारामतीचं सिद्धेश्वराचं हे मंदिर अतिशय पुरातन आहे. ह्याला 700 वर्षाची परंपरा आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे बारामतीकर मोठ्या श्रद्धेनं महाशिवरात्री असो किंवा इतर दिवशी सोमवारचा दिवस असो या ठिकाणी येतात. आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं या ठिकाणी खूप तयारी करण्यात आलेली वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम आहेत. माझ्याबरोबर मुख्य विश्वस्त आहेत समीर दाते सर. काका नमस्कार. काय आजच्या निमित्तानं तुम्ही व्यवस्था केलेली? आजच्या धार्मिक उपक्रम काय काय? आजची तयारी म्हणजे आज सगळ्यात मोठा दिवस आहे महाशिवरात्रीचा. प्रचंड गर्दी असते. जवळजवळ सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून तर रात्री 2 वाजेपर्यंत रांगा लागतात. त्यासाठी तहसीलदार साहेब, नंतर पोलीस प्रशासन, नाळे साहेब इथले PI, नंतर यादव साहेब वाहतूक शाखेचे, यांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे. इथले नगरसेवक आहेत जे आहे, आजी माजी सगळ्यांनी आम्हाला मदत केलेली आहे की गर्दी होऊ नये याच्यासाठी. सगळीकडे बॅरिकेटर, सगळीकडे लोकांना ऊन लागू नये म्हणून सुद्धा वरती हे टाकलेलं आहे. सगळ्या व्यवस्था व्यवस्थित केलेल्या आहेत. दिवसात साधारणपणे किती भाविक दर्शन घेतील असं मला वाटतं? जवळजवळ कमीत कमी 10 ते 15 हजाराच्या जवळपास भाविक येतात. आज सकाळपासून काय काय उपक्रम म्हणजे धार्मिक उपक्रम म्हणजे खिचडी वाटपाचा कार्यक्रम असतो, दुधाचा वाटपाचा कार्यक्रम असतो. शिवरात्र उत्सव समिती, मंदिर प्रशासनाशी त्याचा संबंध नाही, पण त्यांना आम्ही करायला दिलेला आहे. त्यांना 8 दिवस त्यांचा सप्ताह असतो. उद्या 27 तारीख आहे. उद्या काल्याचा प्रसाद आणि सांगता असं उद्या महाशिवरात्रीची उद्या सांगता होते आणि खूप मोठा कार्यक्रम जेवणाचा प्रसादाचा होतो. महाशिवरात्रीच्या निमित्तानं रात्रीच्या म्हणजे आज रात्री 12 ते 1:30 म्हणजे पहाटे, उद्याच्या पहाटे 1:30 वाजेपर्यंत धार्मिक उपक्रम नेमका काय असतो? यामध्ये जेव्हा म्हणजे 365 दिवसात ज्यांना महादेवाचं दर्शन घ्यायला जमत नाही, आराधना करायला जमत नाही, अशा वेळेस 12 ते 1:30 ते 2 वाजेपर्यंत जर त्या लोकांनी बेल व्हायला तर अख्ख्या वर्षभराचं फल त्या व्यक्तींना मिळतं अशी ती मान्यता आहे. त्याच्यामुळे लोक 12 ते 1:30 2च्या दरम्यान प्रचंड गर्दी करतात आणि आपले मनोगत देवाशी बोलून, प्रार्थना करून, इच्छा व्यक्त करून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. ह्या मंदिराला बारामतीचं ग्रामदैवत मानलं जातं. छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी येऊन गेल्याचं सांगितलं जातं. नेमका काय तो दाखला आहे किंवा पुरावा आहे? औरंगाबादचे यादव त्यांनी हा मंदिर हे बांधलेलं आहे. इसवी सन 1200 यादवकालीन आहे. इसवी सन 1237 मध्ये त्याची स्थापना आहे. 1237 महाशिवरात्रीला स्थापना झाली त्याची पहिली पूजा. त्यानंतर ते शहाजीराजे यांच्या परगण्यात ते आलं. शहाजीराजांच्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याचं हे केल्यानंतर गड किल्ले ताब्यात घेतल्यावर मग हे सुद्धा क्षेत्र, हाही परगणा त्यांच्या ताब्यात आला. मग हे मंदिर त्यांच्या ताब्यात आल्यानंतर त्यांनी सुद्धा इथं येऊन विकास करण्याचा प्रयत्न केला, डागडुजी केली. त्यानंतर संभाजी महाराज, छत्रपतींच्या नंतर मग बाळाजी विश्वनाथ भट पहिले पेशवे यांच्या ताब्यात ते आले. मग आमच्या घराण्यातली दात्यांच्याकडची एक स्त्री त्यांच्याकडे लग्न होऊन गेल्यानंतर त्यांनी आम्हाला हे मंदिर बघायला सोपवलं. आज जवळजवळ 13 पिढ्या आज मंदिर आमच्या हे ताब्यात आहे. माझी 13वी पिढी आहे. जे पुरातन वास्तू आहे त्याचं जास्तीत जास्त आम्ही जतन, कुठे धक्का न लावता हे केलेलं आहे. मंदिराचं पूर्णपणे जीर्णोद्धार खालचा केलेला आहे. सँड ब्लास्टिंग, लॅकर, जेणेकरून कुठे ओरिजिनल याला धक्का न लावता मंदिर छान दिसेल असं केलेलं आहे. मंदिराची काय वैशिष्ट्य आहेत म्हणजे बांधकाम कोणत्या स्थापत्य शैलीतले किंवा याच्यामध्ये काय काय इतिहासकालीन खुणा दिसतात? इतिहासकालीन खुणा म्हणजे पहिलं म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचं पाठीमागच फिंगरप्रिंट्स त्यांचे आहेत. आतला जो गणपती आहे, फिंगरप्रिंट्स आहेत म्हणजे ज्ञानेश्वर महाराज इथे येऊन गेलेत? हो, ज्ञानेश्वर महाराज येऊन गेलेले आहेत. त्यांचं फिंगरप्रिंट्स एका भक्ताने विचारलं की बाबा तुम्ही इथं महाराजाला आम्हाला काहीतरी ठेव द्या तुमची, तर त्याने तो हात लावला. तो मागचा दगड तो वेगळा आहे, तो तुम्हाला दिसेल. इथं हाताचा सुद्धा बारका हात तुम्हाला दिसेल. दुसरी गोष्ट, तुकाराम महाराजांची पालखी आमच्याच मंदिरात उतरायची. काला परत मग ती नगरपालिकेकडे प्रस्थान झाले, पण तुकाराम महाराजांचा मुक्काम आपल्याकडंच होता आणि आम्हाला तो त्याचा मान आहे. पण तो आता काही कारणास्तव तो आता बंद झालेला आहे. पण पालखीचा जो मान आहे तो आम्ही पहिला हार देवस्थानच्याकडनं हार पहिला घातला जातो सिद्धेश्वर मंदिरात, असे त्याचं हे आहे. शिवाय नंदी जो आहे तो एका दगडात बांधलेला आहे.
मोठ्या शैलीमध्ये सुंदर दागिने याच्यामध्ये घडवलेले आहेत, तुम्ही नीट बघा. आणि त्याची आख्यायिका अशी आहे, जर एखाद्याला नवस करायचा असेल तर तो नंदी एक कान महादेवांकडे आहे आणि एक कान जो माणूस नवस बोलणार आहे त्याच्याशी तो कान म्हणजे निगडीत आहे. तर तो काही जर नवस असेल तर तो कानात बोलला जातो आणि एक कान आहे तो महादेवांकडे आहे आणि तो नवस पूर्ण होतो. जागृत देवस्थान आहे. अनेक लोकांची संकट गेलेली आहेत, अनेक लोकांना मुलबाळ होत नव्हतं, त्यांनाही ते प्राप्त झाले. व्याधीलाही त्यांनी मदत केलेली आहे देवाने. खूप प्रसिद्ध आणि पॉवरफुल देवस्थान आहे. तर हे होतं विश्वेश्वर सिद्धेश्वर मंदिराचे विश्वस्त समीर दाते सर. एक महत्त्वाची गोष्ट अशी की बारामतीचं ग्रामदैवत किती पुरातन आहे याचा आपल्याला दाखला मिळाला. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ही बारामती जी स्वयंपूर्ण किंवा बारामतीची परिपूर्ण झाली सांस्कृतिकदृष्ट्या, त्यामध्ये ह्या मंदिराचा एक मोठा वाटा आहे आणि या मंदिराचा इतिहास बारामतीशी जोडला गेलेला आहे. ब्रह्मकमंडलू अशा अर्थानं बारामतीचा उल्लेख केला जातो, कऱ्हा नदीचा उल्लेख केला जातो आणि त्या कऱ्हा नदीच्या काठावरती हे मंदिर आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला इथं गर्दी होते आणि बारामतीकर हा आपल्या ग्रामदेवताचा हा उत्सव म्हणून साजरा करतात.